संभाजीनगर महापालिकेनं स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं चिकन मटण शॉप बंद ठेवण्याचे आदेश दिले होते। याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरातील टीव्ही सेंटर परिसरातील मटण मार्केट आज पूर्णपणे बंद आहे। महानगरपालिकेच्या आदेशाला मटण शॉप व्यावसायिकांनी पाठिंबा दिल्याचं छत्रपती संभाजीनगरमध्ये चित्र आहे। एका दुकानाचे जवळपास 25 ते 30 हजार रुपयांचं नुकसान झालं असल्याचं देखील या मटण शॉप मालकांनी सांगितलं। आज 15 ऑगस्ट आणि आज काही ठिकाणी जिल्हाधिकारी असतील किंवा मनपा आयुक्त असतील यांनी मटण मांस विक्रीला बंदी ठेवलेली आहे। याला धरूनच इम्तियाज जलील यांनी एक अत्यंत महत्त्वाचा विषय हाती धरलेला आणि एक विचार मांडलेला आहे की 15 ऑगस्ट निमित्त आपण बंधनमुक्त झालो का 15 ऑगस्ट निमित्त आपण बंधनात चाललोय, कारण मटण बंदी झाल्यामुळे आपल्यावर एक बंधन आलेलं असं त्यांची भावना आहे। सर, का तुम्हाला वाटलं की तुम्हाला असं वाटतं की 15 ऑगस्ट बंधनमुक्त का बंधन? सर्वप्रथम मी देशवासियों हे सांगू इच्छितो कि जमीन पर घर बनाया है मगर आसमान में रहते हैं, जन्नत में रहते हैं। हमारी खुशनसीबी है कि हम भारत देश में रहते हैं। आज स्वतंत्र दिनाचा या देशवासियांना सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि विशेषकर जे आपले डिक्टेटर्स या राज्यामध्ये आता राज्य करत आहे आणि त्यांच्या खाली जे काही म्युनिसिपल कमिशनर ने विसरले आहे की या राज्यामध्ये काही लोकशाही आहे आणि तुगलकी फरमान जारी करून ते म्हणतात की नाही आज आम्ही चिकन आणि मटनचं दुकानं सगळं बंद ठेवणार आहे। तर त्याचा विरोध दर्शवण्यासाठी मी आज एक पार्टी ठेवली होती। त्याच्यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनाही निमंत्रित केलं होतं आणि जे ज्ञानी 8 म्युनिसिपल कमिशनर्स आहेत त्यांनाही मी निमंत्रण दिलेलं आहे की माझ्या घरी या, आपण सोबत बसू आणि खाता खाता चिकन बिर्याणी खाता खाता मी तुम्हाला ही थोडासा समजावून सांगेल की फ्रीडमचा अर्थ काय आहे, इंडिपेंडन्सचा अर्थ काय आहे, लोकशाही काय असतं, हे सगळं आपण विसरलं असेल। म्हणून मी त्याचा उद्देश पार्टी ठेवण्याचा हेच आहे। ते आलं तर ठीक, नाही आलं तर मी आणि पार्टी होणारच आहे का? ते आलं तर ठीक, माझी तयारी तर आहे, बिर्याणी तयार होत आहे। ते नाही आले तर मी आणि सिद्धार्थ सोबत बसून आपण निश्चितपणे एक दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही सांगितलेले की हा काय धोरणात्मक निर्णय नाही, संबंध राज्यात लागू नाही, त्यामुळे थेट तुम्ही मटण विक्रेत्यांना आवाहन करणार आहे की मटणाची दुकानं चालू ठेवा? काय हे की कधी ना कधी एक वेळ अशी येते की जेव्हा लोक जे आहे ना ते खूप वैतागून सरकारच्या आदेशाला विरोध करायला सुरुवात करतात। आणि हे एक असा मुद्दा आहे की फक्त खटिक समाज नाही पण सामान्य लोकांनाही असं वाटतं की तुम्ही कोण आहे मला हे सांगणारा की मी आज काय खायचं, कसं खायचं, खायचं का नाही खायचं। तर हे आज मीही खटिक समाजाला, जसा मी मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरेंचा मी हे त्यांनी म्हटलं की तुम्ही कोण आहे आम्हाला सांगणारा, मीही हे प्रश्न विचारतो की तुम्ही कोण आहे मला सांगणारा की मी कुठे काय खायचं नाही खायचं हे तुम्ही ठरवणारे कोण आहे? हे देश आणि म्हणजे आज एक हैराणीची गोष्ट हे आहे की आज कोणता दिवस आपण साजरा करत आहे? आज इंडिपेंडन्स डे। आपण अंग्रेज गेले आणि हे आले। तुम्ही बोलताना आता असं म्हटलंय की आमचे 2च मुस्लिमांचे महत्वाचे सण आहे, त्या दिवशी दारू बंद ठेवणार आहे। नाही, काय आहे की हे काही लोकांनी पत्रकारांनी विचारलं, नाही ते गोकुलाष्टमीचा उत्सव आहे, त्योहार आहे म्हणून हे निर्णय घेण्यात आला। तर गोकुलाष्टमीचा त्योहार जे आहे ते फक्त काही 8 जिल्ह्यामध्येच पुरता आहे का पूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदू समाजाला मी गोकुलाष्टमीचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। तुम्हाला करायचंच होतं या कारणाने तर सरकारने पॉलिसी डिसिजन घ्यायला पाहिजे होतं। आणि मी समजा तुम्ही याला धर्माशी जोडत असेल तर मी मुख्यमंत्र्यांना एक प्रश्न विचारतो की मुस्लिम समाज दारू पित नाही तर आमच्या 2च त्योहार असतात, एक ईद उल अझा आणि ईद उल फित्र। या 2 ईदच्या वेळी, ईदच्या दिवशी तुम्ही दारूचे दुकान बंद ठेवणार आहे का? मग आमची ही भावना आहे ना, आम्हाला हे पटत नाही, आम्हाला चांगलं वाटत नाही आहे की आम्ही नमाज पढून हे येतो बाहेर आणि दारूची दुकान उघडे आम्हाला मिळतात। तर आमची ही भावनाचा आदर करून तुम्ही निर्णय घ्या की आम्ही ईदच्या दिवशी ही दारूची दुकानं बंद ठेवणार। ते करणार नाही कारण तुम्हाला पैसे पाहिजे त्याच्यातून। पण मटणाच्या व्यवसायातून कोट्यावधीची उलाढाल आहे ना, पण काय आहे की काही लॉजिक असायला पाहिजे।
ते लॉजिक ना करता आपण फक्त आयुक्तांना हे फरमान दिलेलं आहे की तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे काय उघडायचं आहे, काय बंद ठेवायचं आहे. आता मला सांगण्यात आलेलं आहे कुठेतरी कल्याणमध्ये लोक कोंबड्या फेकत आहे महापालिकेच्या आवारात. इकडचेही जे समाज आहे खटिक समाज, त्यांनीही त्याचा विरोध करून तुम्ही तुमचं दुकान उघडे ठेवा. काहीही अशा प्रकारच्या फालतू GRsला तुम्ही मान्य करू नका. निश्चितपणे. पण इम्तियाज जलील यांनी आपली भूमिका या संदर्भात मांडली. तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं 15 ऑगस्ट निमित्तानं महापालिका क्षेत्रामध्ये जे काही चिकन मटण विक्रीसाठी बंदी घातली आणि कल्याणमध्ये हिंदू खाटीक समाज आणि काँग्रेसकडनं पालिकेसमोर कोंबड्या आणून आंदोलन केलं गेलं. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीनं. कल्याण डोंबिवली महापालिकेसमोर खाटीक समाज आणि काँग्रेसने जोरदार आंदोलन केलं आहे. या आंदोलनानंतर दोन्ही पदाधिकाऱ्यांना म्हणजे खाटीक समाजाचे पदाधिकारी असतील आणि काँग्रेस पदाधिकारी यांना याच बाजार पोलीस स्टेशनच्या पेठेमध्ये आणलेलं आहे. याकडून त्यांची चौकशी केली जात आहे. मोठ्या प्रमाणात आंदोलनाचे पडसाद आता कल्याण डोंबिवलीत उमटत आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड 1 वाजता कल्याणमध्ये येऊन तिथे पार्टी करणार सुद्धा आहेत. आपल्यासोबत काँग्रेसचे काही पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. काय सांगाल की ज्या प्रकारे महापालिकेने आदेश काढला तो पाठी घेतला नाही, यावर आपली भूमिका काय? महानगरपालिकेच्या आयुक्तांनी जो आदेश काढलेला ते सगळं चुकीचं आहे. आज हिंदू खाटीक समाज याच्यावर आणि त्यांच्या व्यवसायावर गदा आणण्याचा यांनी प्रयत्न केलेला आहे. कुठेही ह्यातनं तोडगा पालिकेने काढला नाही, याबद्दल आपलं काय मत आहे? ते कमिशनर आपलं नाव करण्यासाठी ते हुकुमशाही गरीब जनतावर लादत आहे. KDMC मध्ये एवढे मोठे मोठे प्रश्न आहे, खड्डे, रस्ते, हॉस्पिटल आहे, बरेच प्रश्न सोडून हे उगाच ते चिकन मटन हे वाद करून ते आपलं नाव करण्यासाठी हे कमिशनर हे हुकुमशाही लादत आहे. 1 वाजता आमदार जितेंद्र आव्हाड येणार आहेत, त्यामुळे महापालिका आणि परिसर या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. कॅमेरामन किशोरसह प्रदीप बंडगे, न्यूज 18 लोकमत, कल्याण. नागपुरात सुद्धा 15 ऑगस्ट निमित्तानं चिकन मटण शॉप आणि कत्तलखाने बंद ठेवण्यात आलेत. नागपूरच्या कल्याणमध्ये हिंदू खाटीक समाजाचं आंदोलन. कोंबड्या घेऊन महापालिका प्रशासनाचा केला निषेध. पोलिसांकडनं आक्रमक आंदोलकांना घेतलं ताब्यात. काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांना धमकीचा फोन. अज्ञाताकडून फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा लोंढेंचा आरोप. पोलिसांना दक्षता घेण्याचं आवाहन. ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकड्यांना चोख प्रत्युत्तर देणाऱ्या जवानांना सलाम. जवानांनी शत्रूंना कठोर शिक्षा दिली. मोदींकडनं ऑपरेशन सिंदूरमधल्या जवानांना कौतुकाची थाप. रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, म्हणूनच सिंधू जलकरार स्थगित केला. भारतातून वाहणाऱ्या पाण्यावर आमचा अधिकार, मोदींनी पाकला सुनावलं. RSSकडनं 100 वर्ष राष्ट्राची सेवा. संघाची सेवा अतिशय गौरवपूर्ण. तर सेवा, संघटन, समर्पण आणि अनुशासन ही संघाची ओळख. मोदींकडनं संघाचं तोंड भरून कौतुक. विकसित भारत म्हणजेच आत्मनिर्भर भारत. तर वोकल फॉर लोकल हाच विकसित भारताचा मंत्र. तर प्रत्येक क्षेत्रात आत्मनिर्भर होणं आवश्यक. मोदींकडनं देशवासियांना कानमंत्र. यंदाच्या दिवाळीत देशवासियांना मोठं गिफ्ट मिळणार. तर नेक्स्ट जनरेशन GST रिफॉर्म्स आणणार. 8 वर्षांनंतर GSTचा फेर आढावा घेणार. लाल किल्ल्यावरनं मोदींची घोषणा. युवकांसाठी आजपासून 1 लाख कोटींची नवीन योजना. पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेची मोदींकडनं घोषणा. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच मोदींचं देशातील युवकांसाठी खुशखबर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजवंदन. देशाच्या 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्तानं देशवासियांना फडणवीसांनी दिल्या शुभेच्छा. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मास्क खरेदी विक्रीच्या निर्णयावरनं